हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर इव्हिनिंग स्नॅक्ससाठी एकदम मस्त अशी क्रिस्पी ही खारी बुंदी किंवा काही लोक त्याला तिखट बुंदीसुद्धा बोलतात। तर ही मी कशी बनवली आहे हे आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण सुरुवात करू या रेसिपीसाठी। तर खारी बुंदी बनवण्यासाठी पहिल्यांदा इथे बेसनचं पीठ घ्यायचं। 4 ग्लास बेसनचं पीठ घ्यायचं। तुम्ही कोणत्याही ग्लासने व्यवस्थित असं थोडंसं भुरभुरं टाकून ग्लास भरून असे 4 ग्लास घ्यायचे। तर वजनाने हे बेसन पीठ अर्धा किलो होतं। तुम्ही डायरेक्टली अर्धा किलोचं बेसनचं पॅकेट घेतलं तरी पण चालतं। 4 ग्लास बेसनचे पीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर पाणी आपण असं थोडं थोडं करून ॲड करायचं। अर्धा किलो बेसन पिठाला आपल्याला इथे 3 ग्लास पाणी लागतं। म्हणजे 4 ग्लास तुमचं बेसनचं पीठ असेल तर 3 ग्लास पाणी टाकायचं आणि इकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी आणि बेसनचं मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण त्यामध्ये कोणत्याही गाठी राहायला नाही पाहिजे आणि आपलं बेसनचं बॅटर आहे ते फ्लोईंग कन्सिस्टन्सी विदाऊट एनी लम्स तयार झालं पाहिजे। तर तुम्ही इकडे बघू शकताय की हे बेसनचं पीठ तयार झालं आणि आपण हे 20 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं। आणि 20 मिनिट झाल्यानंतर तुम्ही इकडे बॅटर बघा, फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे, एकसारखं पीठ असं खाली पडलं पाहिजे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। तर 20 मिनिट झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये मोठे 2 वाटी तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कडे जो बुंदीचा झारा असतो त्याने आपण बुंदी टाकायला सुरुवात करायची। तर तेल गरम झालेलं आहे, तुम्ही इकडे बघू शकताय। तर आपण जेव्हा बुंदी टाकतो तेव्हा गॅस एकदम फुल करायचा, फुल फ्लेम पाहिजे आपली, जेणेकरून तेल अजिबात थंड पडता कामा नये। जर तुमचा गॅस फुल नसेल, तेल छान गरम झालेलं नसेल तर तुमची जी बुंदी आहे ही अशी गोल बघा तुम्ही एकदम मस्त अशी टम्म फुगलेली आहे, तर तशी बुंदी नाही होणार, एकदम अशी चपटी बुंदी होईल। तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या, गॅस फुल ठेवा। आणि आपल्याला आता लाल तिखटसाठी म्हणजे खारी बुंदी करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं ब्राऊन शेड होईपर्यंत म्हणजे क्रिस्पी होईपर्यंत आपली बुंदी छान तळून घ्यायची। तर अशा प्रकारे आपण सगळी बुंदी काढून घ्यायची आणि सगळी खारी बुंदी अशी ब्राऊन कलरची एकदम कुरकुरीत तळून झाल्यानंतर आपल्याला इथे शेंगदाणे घ्यायचे आहेत। तर हे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे पण थोडेसे ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचे। तुम्ही इकडे बघू शकता शेंगदाण्याचा कलर चेंज व्हायला लागला। तर त्याच तेलामध्ये मी शेंगदाणे तळून घेतले। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला आता इथे चणा डाळ आहे ती थोडीशी तळून घ्यायची। तर ती रोस्टेड चणा डाळ असते, म्हणजे आपण त्याला मराठीत डाळवं म्हणतो। तर ती अर्धी वाटी घ्यायची डाळवं आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ही सुद्धा डाळ छान तळून घ्यायची। तर इकडे तुम्ही बघू शकता ही डाळ तळून रेडी झाली आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच तेलामध्ये अर्धी वाटी कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता छान असा कडक होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायचा। हे झाल्यानंतर त्या कढईमध्ये फक्त 2 चमचे तेल टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आणि जिरे टाकायचे। तर जिरे मी इथे 1 टीस्पून जिरा टाकला आहे आणि ते टाकून झाल्यानंतर थोडंसं भाजत आल्यावर हिंग आणि जिरे, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे, 1 टेबलस्पून टाकायचे ते। तर आलं लसणाची पेस्ट छान भाजून घ्यायची। थोडंसं ब्राउनिश शेड आल्यानंतर आलं लसणाची पेस्ट छान भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकायचं। तर इथे मी लाल तिखट 1 चमचा टाकलं आहे आणि मीठसुद्धा 1 चमचा टाकलं आहे। तर मीठ थोडंसं तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि तुम्ही इकडे बघू शकता आपण जी खारी बुंदी सगळी तळून घेतलेली होती ती यामध्ये ॲड करायची, गॅस कमी ठेवायचा आणि आपण ते शेंगदाणे, कढीपत्ता आणि डाळवं सगळं तळून घेतलेलं होतं ते यावरून ॲड करायचं। गॅस कमी करून एकदम सगळं हे मिश्रण व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। हे खारी बुंदीचं मिक्सचर एकत्र करून घ्यायचं, 2 मिनिट परतून घ्यायची आणि 2 मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ही खारी बुंदी तुमची इकडे रेडी झाली आहे। ही थंड करायची आणि तुमची खारी बुंदी सर्व करायला रेडी होईल। तर तुम्ही इकडे बघू शकता एकदम मस्त असं क्रिस्पी टेक्स्चर आलेलं आहे, अजिबात कोणतीही बुंदी अशी मऊ पडलेली नाही आहे। तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, तुम्ही एकदा ट्राय करा, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।